मंगळवार दिनांक 24 जून 2025 रोजी रात्री नेहमीप्रमाणे नवरा शंकर मूर्ती हा दारूच्या नशेत घरी आला. घरी आल्यावर त्याने बायको सुमंगल बरोबर भांडण काढले. बायकोला देखील राग आला होता. तिने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. तसा डोळे चोळत तो बेडवर पडला. त्याला काही दिसेना. डोळ्याची आग होऊ लागल्याने तो ओरडू लागला. तिने बाजूलाच पडलेला लोखंडी गज उचलला आणि त्याने नवऱ्याला जबर मारहाण केली. ती एवढ्यावरच थांबली नाही. ओरडत असणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर तिने पाय ठेवला. आधीच तो दारू प्याला होता. त्यात त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याने तो प्रतिकार करण्यास कमी पडला. तिने पूर्ण ताकदीने पायाने त्याचा गळा दाबल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. 60 वर्षाचा नवरा निश्चित पडल्यानंतर ती भानावर आली. आपल्या हातून आपल्याच नवऱ्याचा खून झाला हे पाहून ती घाबरली. यातून सुटका करून घेण्यासाठी तिने नागराज याला फोन लावून बोलावून घेतले. काही वेळातच तो आला. मग दोघांनी काही वेळ विचार केला. त्यानंतर त्या दोघांनी 60 वर्षाचा म्हातारा नवरा शंकर मूर्तीचा मृतदेह एका गोणीत भरला. ती गोणी नागराजच्या मोटरसायकलवर ठेवली. मागे सुमंगल बसली तर पुढे नागराज 2 व्हीलर चालवत होता. मृतदेह घेऊन ते तिपतूर पासून जवळपास 30 किलोमीटर लांब आले. तेथे जवळपास त्यांनी एक विहीर बघितली. त्या विहिरीत त्यांनी गोणीसह शंकर मूर्तीचा मृतदेह टाकून दिला आणि त्यानंतर तिथून ते परत आले. दुसऱ्या दिवशी सुमंगलीने तुमकुरू शहरातील नाणेविक्री पोलीस स्टेशनला जाऊन आपला नवरा कालपासून म्हणजे मंगळवार दिनांक 24 पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आता पोलीस शंकर मूर्तीचा शोध घेऊ लागले. माहिती घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी आले. तेव्हा पोलिसांना बेडवर मिरचीची पावडर आणि त्या दोघांमध्ये भांडण झाल्याच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तिच्याकडून मोबाईल मागून घेतला. त्यातील कॉल डिटेल तपासले असता नागराजला तिने 3 ते 4 वेळा कॉल केल्याचे दिसत होते. यावरून पोलिसांनी तिला नागराज कोण आहे असा प्रश्न विचारला. त्याबाबत ती अडखळत उत्तर देत होती. मग मात्र तिला पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून पोलिसी खाक्या दाखवल्या. तिने सगळा कारनामा पोलिसांसमोर उघड केला. बायकोने 60 वर्षाच्या म्हाताऱ्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तिपतूर येथील सुमंगल हिने वयाची 50शी गाठलेली होती. ती तिपतूर येथीलच कल्पतरू गर्ल्स कॉलेजमध्ये स्वयंपाकीण म्हणून काम करत होती. याच कॉलेजमध्ये नागराज हाही काम करत होता. तो जवळच्याच गावातील म्हणजे कराड येथील होता. वयाच्या 40शीतील नागराज हा सुमंगलच्या मनात भरला होता. ती त्याच्याकडे कोणते ना कोणते काम काढून मुद्दामच जात होती. ती 50शी असली तरी तिचा देह अजून टवटवीत होता. तिचा मांसल भरलेला देह कोणालाही आकर्षित करणारा होता. तिच्या या भरलेल्या जवानीवर अनेकांची नजर होती. पण ती स्वतःच नागराजकडे जाऊन गप्पा मारत असल्याने तोही खुश झाला. तो आता तिच्याशी लगट करू लागला. ती त्याचा राग करण्याऐवजी त्याला साथ देऊ लागली. तसा तो सुखावला. तिच्या नजरेतील वासना त्याने ओळखली आणि त्याने तिच्याशी जास्त जवळीक साधली. त्याची नजर तिच्या मांसल देहावरून फिरू लागली. तशी तीही त्याला देहदर्शन घडवू लागली. दोघांचा नजरेचा खेळ सुरू झाला. दोघांच्या गप्पा रंगू लागल्या. आता दोघेही जास्त वयाचे असल्याने कोणाला काही संशय आला नाही. पण त्या दोघांमध्ये वेगळाच खेळ सुरू झाला होता. त्याने एक दिवस तिला विचारले, माझ्यासोबत बाहेर फिरायला येणार का? तिलाही तेच पाहिजे असल्याने ती आडेविडे न घेता तयार झाली. त्या दोघांनी प्लॅन केला आणि ते बाहेरगावी गेले. तिथे त्याने तिला लॉजवर नेले. खोलीतील एकांतात काम भावना अनावर झाली आणि दोघे एकमेकांच्या मिठीत घुसले. दोघेही अनुभवी खेळाडू होते. पण आता जोडीदार नवीन असल्याने दोघांनाही जोर चढला. दोघांनीही एकमेकांना मनसोक्त सुख दिले. मग मात्र 2 जिस्म एक जान बनले. त्यानंतर दोघांच्याही वागण्यात बदल झाला. जणू नवरा बायको असल्यासारखेच ते दोघे वागू लागले होते. त्यांच्यातील या विवाहबाह्य संबंधाची चर्चा कॉलेजमध्ये आणि इतर लोकांमध्ये होऊ लागली. तशी ती चर्चा सुमंगलचा नवरा शंकर मूर्ती याच्या कानावर गेली. आपली बायको कामावर म्हणून जाते आणि तेथील परपुरुषांबरोबर संबंध ठेवते हे ऐकून त्याच्या तळपायाची आग
मस्तकात गेली. याच कारणातून त्या नवरा बायकोमध्ये भांडणाची ठिणगी पडली. तो रोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करू लागला. तो तिला नागराज बरोबरचे संबंध तोडून टाक असे सांगत होता, पण ती काही त्याला जुमानत नव्हती. हल्ली तो रोज दारू पिऊन येऊन तिला शिव्या घालत होता. तिला घरातून बाहेर पड म्हणून सांगत होता. त्यातच 6 महिन्यापूर्वी तिने नवऱ्याचे काही न ऐकता आपल्या मुलीचे लग्न आपल्या इच्छेप्रमाणे लावून दिले होते. त्यामुळे शंकरमूर्ती हा तिच्यावर चिडून होता. घरातील भांडण काही मिटत नव्हते. मुलीचे लग्न झाल्यापासून नागराज हा तिला भेटायला तिच्या घरी येऊ लागला होता. तो आपल्या घरी येतो, आपल्या बायकोशी बोलत बसतो. हे पाहून शंकरमूर्तीच्या रागात अजूनच भर पडली होती. पण त्याची बायको त्याला जुमानत नसल्याने त्याचे काहीच चालत नव्हते. 3 महिन्यापूर्वी शंकरमूर्तीला बायको आणि तिचा प्रियकर आपल्याच घरात नको त्या अवस्थेत दिसले होते. तो भडकला. त्याने नागराजवर हल्ला केला. तो त्याला मारहाण करू लागला तसा नागराजने त्याच्यावर पलटवार केला. त्याला सुमंगलने साथ दिली. त्या दोघांनी मिळून तिचा नवरा शंकरमूर्तीला बेदम चोप दिला. त्या दोघांपुढे काहीच न चालल्यामुळे त्याने माघार घेतली. त्या वेळेपासून तो तिच्यावर जास्त चिडून होता. त्या दोघांच्या संबंधाला तो जास्तच विरोध करत होता. तर दुसरीकडे ती आता रोजच प्रियकरासोबत कामक्रीडा करू लागली. तिचा नवरा हे सगळे तिचे उद्योग आपल्या उघड्या डोळ्याने पाहत होता. आपल्या बायकोच्या वागण्याने तो चांगला त्रासला होता. तो तिच्याशी नेहमीच भांडण करत होता. घरातील भांडण संपत नसल्यामुळे तिला त्याचा राग येत होता. तो आपल्या सुखात अडसर ठरत आहे, त्याला बाजूला केले तर आपल्याला निवांत सुख भोगता येईल असे तिला वाटत होते. तिने मनातील विचार प्रियकर नागराजला बोलून दाखवला. त्यालाही तिला भोगताना कोणाची अडचण नको होती, त्यामुळे त्याने तिला होकार दिला. मग दोघांनी मिळून तिचा नवरा शंकरमूर्ती याचा काटा काढण्याचा प्लॅन केला. मंगळवार दिनांक 24 जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे शंकरमूर्ती हा दारूच्या नशेत घरी आला. घरी आल्यावर त्याने बायको सुमंगल बरोबर भांडण काढलं. तू माझ्या घरात राहू नको, तू तुझ्या याराबरोबर जा असे म्हणत तिला शिवीगाळ सुरू केली. याचा तिलाही राग आला. तिने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली. तसा डोळे चोळत तो बेडवर पडला. त्याला काहीच दिसेना. प्लॅन केल्याप्रमाणे बायकोने नवऱ्याचा खून केला. पोलिसांनी तिला पकडल्यावर तिने गुन्हा कबूल केला. तिचा प्रियकर नागराज याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्यानेही आपले सुमंगल बरोबर विवाहबाह्य संबंध मान्य करून गुन्ह्यात तिला मदत केल्याचे सांगितले. पोलिसांनी मयत शंकरमूर्ती याच्या विवाहित मुलीकडून फिर्याद घेतली. त्यानुसार पोलीस ठाण्यात शंकरमूर्ती वय 62 याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची बायको सुमंगल वय 50 आणि तिचा प्रियकर नागराज वय 40 या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी गज, गोणी आणि 2 व्हीलर जप्त केली. या घटनेचा पुढील तपास नानविनकेरी पोलीस करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.